वंदे देव उमापति सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्कवह्निनयनं वंदे मुकुन्दप्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शंकरं। भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे हजारो भाविकांचे अतूट श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र ओलांडेश्वर संस्थान दुधा ब्रह्मपुरी पैनगंगा नदीच्या पात्रात दोन्ही बाजूने असलेल्या हिरव्या कंच वनराई निसर्गाच्या कुशीत श्री क्षेत्र ओलांडेश्वर वसले आहे। नदीच्या पात्रात वसलेले श्री क्षेत्र ओलांडेश्वर संस्थान भाविक भक्तांचे अतूट श्रद्धास्थान आहे। महाशिवरात्री उत्सवानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शन पूजन करण्यासाठी ओलांडेश्वर संस्थान इथे येत असतात। श्री क्षेत्र ओलांडेश्वर इथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते। या कार्यक्रमाचा हजारो भाविक लाभ घेतात। श्री क्षेत्र ओलांडेश्वर इथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठल्याचे दिसून आले। श्री क्षेत्र ओलांडेश्वर इथे महाशिवरात्रीनिमित्त संपन्न होणाऱ्या 8 दिवसाच्या उत्सवामध्ये संगीत, भागवत कथा, कीर्तन, प्रवचन, भक्तिगीत, भारुडे इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। संगीत भागवत कथेचा भाविकांनी महाशिवरात्री उत्सवादरम्यान लाभ घेतला। महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी 8 मार्च रोजी सकाळपासून भाविकांनी श्री क्षेत्र ओलांडेश्वर येथे दर्शन पूजनासाठी गर्दी केली होती। ओम नमः शिवाय, हर हर महादेवच्या गजरात श्री क्षेत्र ओलांडेश्वर दुमदुमून गेले।
पंचक्रोशीतील भाविक भक्तांचं श्रद्धास्थान। दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीचा उत्सव अतिशय आनंदात आणि भक्तिमय वातावरणामध्ये साजरा होत असतो। सर्व शिवभक्तांच्या दानधर्मामधून हा उत्सव साजरा होत असतो। यामध्ये आज महाशिवरात्र पर्वकाळ आणि त्यानिमित्त शिवमहापुराण कथा, विविध धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे रेलचेल या ठिकाणी असते आणि संपूर्ण 9 दिवस या ठिकाणी भाविकांकडून अन्नदान होत असते। जेवढे भाविक येतील त्या सर्वांची जेवणाची आणि राहण्याची निवास व्यवस्था संस्थांकडून करण्यात येते। आज महाशिवरात्रीला महाप्रसादासाठी 60 क्विंटल वांग्याची भाजी हा महाप्रसाद सर्व भाविकांच्या वतीनं, सर्वांच्या सहकार्यानं, सर्वांच्या परिश्रमानं या ठिकाणी तयार होत आहे। आणि उद्या 9 मार्चला महाप्रसाद
मान्यवरांच्या उपस्थितीत विजयी संत गजानन महाराज यांच्या हस्ते या ठिकाणी भारी पद्धतीने वितरित महाराष्ट्रामधून महाराष्ट्राबाहेरून सुद्धा भाविक भक्त या ठिकाणी श्रद्धेनं निष्ठेनं या ठिकाणी येत असतात आणि ओलांडेश्वरावर आल्यानंतर जे समाधान या मंदिराकडे खेचली जातात। या ठिकाणी अतिशय पवित्र पावन स्वयंभू शिवलिंग पैनगंगेच्या सिद्ध पात्रामध्ये त्या ठिकाणी आहे। भाविकांच्या नवसाला पावणारा देव म्हणून या ठिकाणी ख्याती आहे। ऋषीमुनींच्या तपश्चर्येचं हे ठिकाण असल्यामुळं या ठिकाणी खूप भाविक भक्त येतात। पूर्वीचा दंडकारण्याचा हा भाग आणि या ठिकाणी प्रभू श्रीरामसुद्धा येऊन गेल्याची काही ग्रंथामध्ये उल्लेख आहे। सोबतच चांगदेव नावाचे संतसुद्धा या ठिकाणी आले होते अशी आख्यायिका आहे आणि वर्षभर या ठिकाणी भाविकांची गर्दी असते। श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवार असते, अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी भाविकांची गर्दी अगदी चंद्रभागेच्या वाळवंटाप्रमाणे या ठिकाणी भाविकांची गर्दी असते आणि भक्ती आणि शक्तीचा महापूर या ठिकाणी येत असतो। भाविक भक्त श्रद्धेनं या ठिकाणी येतात। पवित्र पावन पैनगंगेचं मोठ्या कपड्याने स्नान करतात। भाकरीचा नैवेद्य ओलांडेश्वराला अर्पण करतात। आपल्या मनातील इच्छा आकांक्षा वेदना ओलांडेश्वराला व्यक्त करतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी कुठली दुवाबाजी नाही, अंधश्रद्धा नाही, गड्डे ताई दोरे कुठलाही प्रकार नाही। त्यांना आलेले अनुभव आणि त्यातून कळली जातात।